उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार उज्ज्वल निकम आपल्यासोबत आहेत। उमेदवारी जाहीर झाल्यापासून एक कसा प्रकरण तुमच्या पाठीमागे लागलेले पाहायला मिळते। आता देखील शशी थरूर यांनी प्रश्न उपस्थित केलेला आहे की हेमंत करकरे यांच्या मृत्यूची चौकशी झाली पाहिजे। इतक्या वर्षानंतर अशा प्रकारचे प्रश्न उपस्थित केले जात आहेत आणि तुमच्या उमेदवारीच्या निमित्ताने उपस्थित केले जात आहेत। काय मी 1993 पासून वकिली मुंबईला करत आहे। बॉम्बस्फोट असेल, देशाच्या हिताच्या अनेक महत्त्वाचे खटले या मुंबापुरीत आणि महाराष्ट्रात इतरत्र चालवले। परंतु भाजपातर्फे माझी जेव्हा उमेदवारी जाहीर झाली त्यानंतर हे असे खोटे आरोप, बेछूट बेलगाम आरोप माझ्या विरुद्ध करण्यात आले। राजकारणात माझा जन्म हा 10-15 दिवसापूर्वीचाच आहे, त्यामुळे असे आरोप ऐकल्यानंतर मी सुरुवातीला अतिशय अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। व्यथित झालो, दुःख वाटलं। पण हनुमान जयंतीचा जन्म असल्याने आणि घरच्या लोकांनी सांगितलं की राजकारणात जेव्हा आपला शत्रू आपल्या विरुद्ध आरोप करतात तर आपण त्याच्याकडे सकारात्मक बघितलं पाहिजे। का देश तुम्हाला ओळखतो, देशाला माहिती आहे, समाजात माहिती आहे तुम्ही काय काम केलंय। त्यामुळे असे विरोधी पक्षनेत्याने आरोप केले, देशद्रोही म्हणून तुरुंगात टाकलं पाहिजे, ज्याला कायद्याचा कुठेही आधार नाही, वस्तुस्थिती नाही। परंतु दुसऱ्या दिवशी परत U-टर्न घेतला आणि या विरोधी पक्षनेत्याने सांगितलं की मी एका माजी पोलीस अधिकाऱ्याने लिहिलेलं पुस्तकामध्ये आहेत आणि म्हणून मी हे बोललो। म्हणजे अभ्यास न करता एखाद्या पुस्तकातला मजकूर खरा जर हा विरोधी पक्ष नेता मानत असेल तर जनतेचं काय भलं करणार तुम्ही। त्या माजी पोलीस अधिकाऱ्याचा 26/11च्या हल्ल्याशी काही संबंध नाही, काही तपासामधला अधिकारी नाही, फक्त माहिती आणि माहितीच्या आधारे तर्क। आणि इतके वर्ष तुम्ही गुपचूप बसलात, तुम्हाला जर संशय होता, पुरावे होते, तर न्यायालयात का गेला नाही? असो, पहिल्या दिवशी हे झाल्यानंतर मग त्यानंतर त्याचं काँग्रेस पक्षाने देखील सांगितलं की त्यांचं ते वैयक्तिक मत आहे। पण मला वाईट हे असं वाटतं जर काँग्रेस त्याचं समर्थन करत नाही, काँग्रेस त्याची बाजू घेत नाही, काँग्रेसला का लाज वाटली नाही की आपण जनतेची क्षमा मागितली पाहिजे, काँग्रेसला का वाटलं नाही की याच्यात करकरे, कामटे, साळसकर हे शहीद झाले, त्यांचा अपमान करतो आहे, काँग्रेसला का वाटलं नाही की या संपूर्ण 26/11च्या हल्ल्यामध्ये 166 लोक ठार झाले, अनेक लोक जखमी झाले, त्यांच्याबद्दल आपण शंका जनतेच्या मनात उपस्थित करतो, काँग्रेसला का वाटलं नाही की जर कसाबने स्वतः कबूल केलेलं आहे, कबुलीच्या बाबामध्ये प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहे, पाकिस्तानने सुद्धा प्रत्यक्ष मान्य केलंय, तरी सुद्धा आपण असं घाणेरडं राजकारण करतो, याची काँग्रेसला लाज नाही वाटली। फक्त काँग्रेसने काय सांगितलं की ते विरोधी पक्षनेत्याचं वैयक्तिक मत आहे। खरं काँग्रेस पक्षाला जर पश्चाताप होत असेल त्या विरोधी पक्षनेत्याच्या मताबद्दल तर त्यांनी देशाची क्षमा मागितली पाहिजे, पण आपण मागत नाहीयेत। याचाच अर्थ असा हा दुटप्पीपणा आहे काँग्रेसचा। अर्थात ठीक आहे, मला त्यावर जास्त भाष्य आता करायचं नाही। आता शशी थरूर म्हणतात की या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी, हेमंत करकरे मृत्यू प्रकरणाची। शशी थरूर एक हुशार व्यक्ती म्हणून मी माझा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन होता। मी राजकारणात प्रवेश घेतल्यानंतर ठरवलं होतं की कोणी काय वाक्य केलं त्याच्यावर आपली प्रतिक्रिया द्यायची नाही। परंतु शशी थरूर सारखे थोर व्यक्ती ज्यांना मी आतापर्यंत मानत होतो, त्यांनी सांगितलं की करकरेंच्या मृत्यूबद्दल चौकशी झाली पाहिजे। काय प्रश्न विचारतात मिस्टर थरूर? व्हॉट क्वेश्चन यू आर रेजिंग बिफोर द पब्लिक? जेव्हा ज्युडिशियल फाइंडिंग आलेलं आहे, सुप्रीम कोर्टापर्यंत झालेलं आहे, सुप्रीम कोर्ट हॅज डिसाइडेड ते अजमल कसाब अँड अबू इस्माईल आर रिस्पॉन्सिबल फॉर द किलिंग ऑफ मिस्टर करकरे, साळसकर अँड कामटे, तरी सुद्धा तुम्ही असा जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करतात। चौकशी झाली पाहिजे असं म्हणतात, म्हणजे न्यायालयांच्या चौकशीबद्दल तुम्हाला संशय आहे, लोकशाहीमध्ये ही न्यायव्यवस्था स्वतंत्र असल्याबद्दल तुम्हाला शंका आहे। मला दुःख याचं होत आहे की मी त्या विरोधी पक्षनेत्याने आरोप केले, मी त्याला किंमत देत नाही, कारण अभ्यास न करताना होमवर्कच असून त्याने बेछूट आरोप केले, त्याला मला महत्त्व देणार नाही। परंतु शशी थरूर यांच्यासारख्या व्यक्तीने
करकरेंच्या मृत्यूबद्दल चौकशी करून अप्रत्यक्षपणे प्रश्न उपस्थित करावा. राजकारणाकरता राजकारण थरूर जर करत असतील तर मला अतिशय वाईट वाटतं. ओके. लेखक एस एम मुश्रीफ जे माजी पोलीस अधिकारी आहेत त्यांनी दावा केलेला आहे की जी करकरे यांना गोळी लागली ती कसाबच्या बंदुकीतून निघाली नाही, हे निकालात स्पष्ट आहे. असं काय आहे? करकरेंच्या याच्यात एकूण शरीरामध्ये 5 गोळ्या होत्या. त्यातली एंट्री आणि एक्झिट 3 गोळ्या, म्हणजे गोळी घुसली निघून गेली, मिळाले नाही रिस्पॉन्स. ज्या 2 गोळ्या मिळाल्यात त्या डिफॉर्म झाल्या होत्या, म्हणजे वाकले होते, म्हणजे कुठेतरी लागलेलं होता. त्याच्यामुळे त्यांनी ओपिनियन दिलं की ह्या गोळ्या नेमक्या डिफॉर्म झाल्या असल्यामुळे याच्या बंदुकीतून गेल्या का त्याच्या बंदुकीतून गेलेल्या आहेत हे निश्चित सांगता येत नाही, असं स्पष्ट केलंय. परंतु प्रत्यक्षदर्शी जो पुरावा आहे, कसाबचा कबुली जबाब न्यायदंडाधिकारीकडे, कसाबने प्ली कोर्टामध्ये परत न्यायाधीशांचं सांगितलंय आणि प्रत्यक्षदर्शी साक्षीदार की ज्यांनी घटना पाहिली आहे त्यांनी कबूल केलेला आहे अजमल कसाब यांच्या गोळीबारात मागलेले. मग हा सगळा चष्मोदीत गवाह खोटा. सायंटिफिक एव्हिडन्स हा फक्त कोरॉबरेटिव्ह एव्हिडन्स असतं. हे यांना साहेबाला काय कळणार आपल्या? कधी नुसतं शिस्तीत वाढलेले मुश्रीफ यांनी कधी माहिती नाही यांना, आणि रिटायर झाल्यानंतर आपण हे लिहितात. मग तुम्ही का नाही गेलात कोर्टामध्ये? मुश्रीफांना कोणी अडवलं होतं? मुस्लिमचे भाऊ एक त्यावेळेला मंत्रिमंडळात होते, महाराष्ट्राच्या काँग्रेसचं राज्य होतं, पण मुश्रीफही बोलायला लागले की देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा. मला मुश्रीफांबद्दलही जास्त बोलायचं नाही, पण ठीक आहे, त्यांचं वैयक्तिक मत काही असू दे. केवळ संशयाची धूर निर्माण करायचा आणि त्या धुराच्या आधारावर स्वर्गात जायची वाट बघायची. तिथं काही जे संबंधित RSSचे हस्तक होते त्याच्यामुळं हल्ला घडला आणि जो मारलं गेलं हेमंत करकरे यांना RSSच्या संबंधित असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना मारलं गेलं, अशा प्रकारचे जे दावे केले जातात. असं मुश्रीफांनी नाव उघड करावं, मुश्रीफांनी खटला दाखल करावं. त्या RSS अधिकाऱ्याच्या बंदुकीच्या गोळीतून मारला, कोण अधिकारी होता, काय होता, तुम्ही कधी आतापर्यंत बोललात? नाही बोललात. तुम्ही रिटायर झाल्यानंतरही बोलला नाहीत. तुम्ही स्वतःहून रिटायर झालेला आहात. 2005ला मला वाटतं ते रिटायर झाले, व्हॉलंटरी रिटायरमेंट घेतलं, त्यावेळी तुम्ही बोलला नाहीत मुश्रीफ. आता मुश्रीफ बोलतात. धन्यवाद. कृष्णा पाटील, झी 24 तास, मुंबई.